नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनेलवर। आज आपण बोलणार आहोत एका अशा फळाबद्दल ज्याचं नाव घेताच ऊर्जा, गोडवा आणि आरोग्य हे तिन्ही शब्द मनात येतात, ते म्हणजे खजूर। होय मंडळी, खजूर म्हणजे निसर्गाने दिलेलं एक नैसर्गिक पॉवर हाऊस आहे। कदाचित तुम्ही रोज खात असाल, पण तुम्हाला माहीत आहे का, खजूर खाल्ल्याने तुमच्या शरीरात किती अद्भुत बदल होतात? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खजुराचे 15 पेक्षा जास्त फायदे, ते केव्हा आणि कसे खावेत, आणि कोणाला खजूर टाळायला हवे हे सुद्धा। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। खजूर म्हणजे काय? खजूर म्हणजे खजुरीच्या झाडाचे फळ। हे प्रामुख्याने मध्य पूर्व देशांमध्ये उगवते, जसे सौदी अरेबिया, इराण, इजिप्त, दुबई इत्यादी ठिकाणी। खजुराचे झाड वाळवंटातही तग धरते आणि त्याची फळं म्हणजे उष्ण प्रदेशातील अमृतफळ। खजुरात नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि सुक्रोज। त्यामुळे खजूर हा एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर आहे। खजुरातील पोषक तत्वे। एक खजुरामध्ये जवळपास 20 कॅलरी असतात, पण त्यातले पोषक तत्व मात्र अमूल्य आहेत। फायबर पचन सुधारते। आयर्न, लोह, हिमोग्लोबिन वाढवतो। पोटॅशियम हृदयासाठी उपयुक्त। मॅग्नेशियम स्नायू आणि हाडांसाठी। व्हिटॅमिन B6 मेंदूच्या कार्यासाठी। अँटीऑक्सिडंट्स वृद्धत्व कमी करतात। म्हणूनच खजुराला म्हणतात नेचर्स कँडी, कारण ते गोडही आहे आणि आरोग्यदायकही। खजुराचे अद्भुत फायदे। एक त्वरित ऊर्जा मिळवण्यासाठी सर्वोत्तम। जर तुम्हाला कमजोरी वाटते, थकवा येतो, तर सकाळी उठल्यावर 2 ते 3 खजूर पाण्यात भिजवून खा। त्यातली नैसर्गिक साखर लगेच शरीरात शोषली जाते आणि ऊर्जा देते। खेळाडू, विद्यार्थी आणि कामात व्यस्त असलेल्यांसाठी हे सर्वोत्तम आहे। 2 रक्तवाढीसाठी लाभदायक। खजुरात आयर्न भरपूर प्रमाणात असतो, त्यामुळे ज्यांना रक्ताची कमतरता आहे, अशांसाठी खजूर रोज खाणं अत्यंत फायदेशीर ठरतं। महिलांमध्ये मासिक पाळीदरम्यान होणारी रक्तक्षयाची समस्या सुद्धा खजुराने कमी होते। 3 पचन सुधारते। खजुरात फायबर भरपूर असतं, त्यामुळे बद्धकोष्ठता, कॉन्स्टिपेशन दूर होतो। जर तुम्हाला पोट साफ होत नसेल, तर रात्री झोपण्याआधी 2 खजूर पाण्यात भिजवून सकाळी ते पाणी प्या आणि खजूर खा। 4 हृदयासाठी हितावह। खजुरात पोटॅशियम असतं, जे रक्तदाब नियंत्रित ठेवतं। दररोज 2 खजूर खाल्ल्याने हृदयाचे कार्य सुधारते आणि कोलेस्टेरॉल कमी होतो। 5 हाडं मजबूत करतो। खजुरात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि कॅल्शियम असतं, जे हाडं मजबूत ठेवतं। मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे अत्यंत फायदेशीर आहे। 6 मेंदू आणि स्मरणशक्तीसाठी उत्तम। खजुरातील व्हिटॅमिन B6 आणि अँटीऑक्सिडंट्स मेंदूचे पेशी सक्रिय ठेवतात। दररोज सकाळी 3 खजूर आणि थोडं बदामाचं दूध घेतलं तर एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते। 7 वजन वाढवण्यासाठी नैसर्गिक उपाय। अनेक लोक बारीक असतात आणि वजन वाढवायचं असतं। दररोज दुधात खजूर उकळून प्यायल्याने वजन हळूहळू नैसर्गिकरित्या वाढतं, पण लक्षात ठेवा, अतिसेवन टाळा। 8 गर्भवती महिलांसाठी फायदेशीर। खजूर गर्भवती महिलांसाठी एक उत्तम नैसर्गिक पूरक आहार आहे। तो रक्तवाढ करतो, ऊर्जा देतो आणि प्रसूतीसाठी शरीर तयार करतो। अनेक अभ्यासांनुसार गर्भधारणेच्या शेवटच्या आठवड्यात खजूर खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरीची शक्यता वाढते। 9 त्वचा आणि केसांसाठी गुणकारी। खजुरातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेवर तेज आणतात। तो कोरडेपणा कमी करून त्वचा मऊ करतो। व्हिटॅमिन B5 मुळे केस गळणे कमी होते आणि केस मजबूत होतात। रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो। खजुरात फ्लॅव्होनॉइड्स आणि कॅरोटेनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरात रोगांशी लढण्याची क्षमता वाढवतात। दररोज 2 ते 3 खजूर खाल्ल्याने सर्दी, थकवा आणि संक्रमण कमी होतं। खजूर कसा आणि केव्हा खावा? सकाळी रिकाम्या पोटी खाल्ला तर ऊर्जा मिळते। दुधात उकळून रात्री खाल्ल्यास झोप चांगली लागते। रमजानमध्ये मुस्लिम बांधव उपवास तोडताना खजूर खातात, कारण तो शरीराला त्वरित ऊर्जा देतो। छोटा टिप: खजूर जड पदार्थांसोबत, उदा. मटण, तेलकट पदार्थ खाऊ नये, त्यामुळे पचनावर ताण येतो। दररोज किती खजूर खावे? आरोग्यदायक प्रमाण म्हणजे प्रौढ व्यक्ती 3 ते 5 खजूर प्रतिदिवस। मुले 2 खजूर प्रतिदिवस। अतिसेवन केल्यास साखरेचं प्रमाण वाढू शकतं, त्यामुळे मधुमेहींनी मर्यादेत खावं। कोणाला खजूर टाळावे? ज्यांना डायबेटिस आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच खावे। गरमीच्या मोसमात जास्त खजूर खाल्ल्यास शरीरात उष्णता वाढू शकते। वजन कमी करायचं असेल तर प्रमाणातच खा। इस्लाम व आयुर्वेदातील उल्लेख। इस्लाम धर्मात खजुराचं महत्त्व खूप मोठं आहे। पैगंबर मुहम्मद यांनी स्वतः खजूर खाण्याचं महत्त्व सांगितलं आहे। रमजानमध्ये उपवास तोडताना पहिला घास खजुराने घेतला जातो। आयुर्वेदातही खजुराला प्राणवर्धक फळ म्हटलं आहे। तो वात, पित्त, कफ तिन्ही दोष संतुलित ठेवतो। घरगुती उपयोग आणि रेसिपीज। खजूर मिल्कशेक। दूध, खजूर आणि बदाम यांचा मिल्कशेक ऊर्जा देतो। खजूर लाडू, गुळाशिवाय गोड खाण्यासाठी उत्तम पर्याय।
खजूर चटणी उपवासासाठी स्वादिष्ट आणि हेल्दी. खजुराने होणारे चमत्कारिक बदल. अनेक लोक सांगतात की त्यांनी रोज खजूर खायला सुरुवात केली आणि काही दिवसात फरक जाणवला. थकवा कमी झाला, चेहऱ्यावर तेज आलं, पचन सुधारलं, डोळ्यांची चमक वाढली. खजूर म्हणजे खरं तर आरोग्याचं रहस्य आहे जे आपल्या स्वयंपाकघरातच मिळतं. मंडळी, आपल्याला आयुष्य सुंदर आणि आरोग्यदायी जगायचं असेल तर आपल्या आहारात नैसर्गिक पदार्थ असलेच पाहिजेत. खजूर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. तो गोड आहे, पण साखरेपेक्षा 100 पट जास्त पोषक आहे. म्हणून आजपासूनच तुमच्या रोजच्या आहारात खजूर जरूर सामावून घ्या. सकाळी 2 खजूर खा आणि दिवसाची सुरुवात ऊर्जेने करा. आणि हो, जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनेल सबस्क्राईब करणं विसरू नका. खजुराचे मानसिक आरोग्यासाठी फायदे. 1. तणाव कमी करतो. खजुरात ट्रिप्टोफॅन आणि व्हिटॅमिन B6 असतात जे मेंदूत सेरोटोनिनची पातळी वाढवतात. सेरोटोनिन म्हणजे हॅपी हार्मोन जे तणाव, चिंतेची भावना आणि नैराश्य कमी करतं. 2. झोप सुधारतो. जर तुम्हाला झोपेत त्रास होत असेल तर रात्री झोपण्याआधी 2 ते 3 खजूर दुधात भिजवून खाल्ल्यास झोप सखोल आणि शांत होते. 3. स्मरणशक्ती वाढवतो. खजुरातील अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्स मेंदूच्या पेशींना पोषण देतात, ज्यामुळे अभ्यास, काम किंवा दिवसभराच्या कामांमध्ये लक्ष केंद्रित करता येतं. शारीरिक कार्यक्षमता आणि खेळाडूंसाठी फायदे. नैसर्गिक एनर्जी स्त्रोत असल्यामुळे क्रीडापटूंना व्यायामापूर्वी खजूर खाल्ल्याने थकवा कमी होतो. मसल रिकव्हरी. व्यायामानंतर दुधासोबत खजूर घेतल्यास स्नायूंची दुरुस्ती जलद होते. हायड्रेशन. खजुरातील इलेक्ट्रोलाइट्स शरीरातील पाणी संतुलित ठेवतात. खजुराचे आरोग्यदायी घरगुती उपाय. 1. पचन सुधारण्यासाठी. रात्री झोपण्याआधी 2 ते 3 खजूर पाण्यात भिजवून सकाळी ते खा. पोट साफ होण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता दूर होते. 2. त्वचा आणि केसांसाठी. खजूर अधिक दही बरोबर नैसर्गिक फेस मास्क. खजूर अधिक बदाम तेल बरोबर केस मजबूत आणि मऊ. 3. ऊर्जा बूस्टर ड्रिंक. खजूर अधिक दूध अधिक थोडे पीनट बटर अधिक मध बरोबर नैसर्गिक एनर्जी ड्रिंक. काम किंवा अभ्यास करताना थकवा कमी करतो. खजुराचे औषधीय फायदे. खोकला आणि सर्दी. खजूर उकळलेले पाणी प्यायल्यास खोकला कमी होतो. हाडांची मजबूती. खजूर अधिक दूध बरोबर हाड मजबूत करणारा नैसर्गिक टॉनिक. रक्तदाब नियंत्रित ठेवतो. खजुरात पोटॅशियम असल्यामुळे हृदयासाठी हितकारक. वैज्ञानिक दृष्टिकोन. अनेक अभ्यासांनी सिद्ध केले आहे की रक्तातील साखरेवर नियंत्रण. मध्यम प्रमाणात खजुराचे सेवन रक्तातील साखर संतुलित ठेवते. रक्तदाब कमी करण्यास मदत. पोटॅशियम आणि फायबरमुळे उच्च रक्तदाब कमी होतो. अँटीऑक्सिडंट्सची उपस्थिती. शरीरातील फ्री रेडिकल्स कमी करतात, ज्यामुळे वृद्धत्व मंद होते. खजुराचे विविध प्रकार. 1. खजूरच्या प्रकार. मेसफुल मेजदूल गोड, मोठा आणि रसाळ. खादरी खडरी मध्यम गोड, चवदार. सफ्री सफ्री हलका गोड, हलकी कुरकुरीत. अजवाईन प्रकार औषधी उपयोगासाठी प्रसिद्ध. 2. कोणता प्रकार कधी खावा. सकाळी ऊर्जा हवी असेल मेसफुल. उपवास किंवा स्नॅकसाठी खदरी. औषधीय कारणासाठी अजवाईन प्रकार. खजुराचे सौंदर्य फायदे. त्वचा उजळवते. खजुरातील अँटीऑक्सिडंट्स त्वचेतील डाग कमी करतात. चमकदार केस. खजूर अधिक बदाम तेल बरोबर नैसर्गिक हिरोईन हेअर मास्क. त्वचेचा कोरडेपणा कमी करतो. दुधात भिजवलेले खजूर सेवन केल्याने त्वचा मऊ राहते. टिप्स आणि सावधगिरी. मधुमेहींना सावधगिरी. खजूर मध्यम प्रमाणात खा. जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकतं. उष्णता वाढवते. गरम हवामानात मर्यादेत खा. उपवास आणि आहार संतुलन. खजुरात साखर जास्त, म्हणून फक्त 1 भाग घेणे पुरेसे. खजुराचे अतिरिक्त आरोग्य फायदे. 1. अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म. खजुरात फ्लॅव्होनॉइड्स आणि फेनोलिक ॲसिड्स असतात, जे शरीरातील सूज, इन्फ्लेमेशन कमी करतात. जोडो किंवा सांध्यांमध्ये वेदना असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर. दिवसातून 2 ते 3 खजूर नियमित खाल्ल्यास वेदना कमी होण्यास मदत होते. 2. कोलेस्टेरॉल नियंत्रित करतो. खजुरातील फायबर रक्तातील खराब कोलेस्टेरॉल LDL कमी करतो आणि चांगला कोलेस्टेरॉल HDL वाढवतो. हृदयसंबंधी आजार टाळण्यासाठी खजूर उपयुक्त आहे. 3. हाडांचे वृद्धत्व मंद करतो. खजुरातील मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडे मजबूत ठेवतात. वृद्धांमध्ये ऑस्टिओपोरोसिसची जोखीम कमी होते. 4. मधुमेह नियमनासाठी. मध्यम प्रमाणात खजूर खाल्ल्याने रक्तातील साखरेचे स्तर संतुलित राहतात. त्यामुळे टाईप 2 डायबेटीस असलेल्या लोकांसाठी सल्ला दिला जातो की दररोज 1 ते 2 खजूर मर्यादेत खा. 5. प्रतिरोधक शक्ती वाढवतो. खजुरातील अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. सर्दी, खोकला, संसर्ग यांना टाळण्यास मदत होते. लोकांचे अनुभव. 1. ऊर्जा वाढ. मी रोज सकाळी 2 खजूर खाल्ले आणि दिवसभरातील थकवा पूर्णपणे कमी झाला. आता काम करताना उत्साह जास्त येतो. 2. पचन सुधारले.
बद्धकोष्ठतेमुळे त्रास होता. रात्री 2 खजूर पाण्यात भिजवून खाल्ले आणि सकाळी पोट खूप हलकं वाटतं. अनुभव 3 त्वचेवर परिणाम. दुधात भिजवलेले खजूर खाल्ल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक आली. त्वचा मऊ आणि कोरडी नाही. खजुराच्या रेसिपीज. 1 खजूर मिल्कशेक. साहित्य: 3 खजूर, 1 ग्लास दूध, 5 बदाम, 1 चमच मध. कृती: खजूर दुधात भिजवून बदाम आणि मध घालून मिक्सरमध्ये बारीक करावे. फायदे: ऊर्जा, स्मरणशक्ती, त्वचा आणि केसांसाठी उपयुक्त. 2 खजूर लाडू. साहित्य: 10 खजूर, 5 वाळलेल्या खजूर बारीक केलेले, 1 चमच तीळ. कृती: सर्व साहित्य एकत्र करून लाडू तयार करा. फायदे: नैसर्गिक गोड आणि पोषक, स्नॅक म्हणून सर्वोत्तम. 3 खजूर चटणी. साहित्य: 5 खजूर, 1 चमच मध, थोडे लिंबू रस. कृती: सर्व साहित्य मिक्स करून चटणी तयार करा. फायदे: उपवासासाठी हलका, पोषक आणि स्वादिष्ट. खजूर जीवनशैलीत कसा समाविष्ट करावा? सकाळी उठल्यावर 2 ते 3 खजूर खा. ऊर्जा आणि पचन सुधारते. दिवसभरात स्नॅक म्हणून खजूर सेवन करा. थकवा कमी होतो. रात्री झोपण्याआधी दुधासोबत खा. झोप सुधारते आणि हाडं मजबूत होतात. सल्ला: प्रमाणात खा, अतिसेवन टाळा. निष्कर्ष आणि शेवटचा संदेश. मंडळी, खजूर म्हणजे फक्त गोड फळ नाही, तर एक संपूर्ण आरोग्यपूर्ण खजिना आहे. ऊर्जा, पचन, हृदय, त्वचा, केस, मानसिक स्वास्थ्य, सर्व काही मिळवता येतं. दिवसातून फक्त 2 ते 3 खजूर खाल्ल्याने तुम्ही जीवनात छोटे पण महत्त्वाचे बदल अनुभवू शकता. तुमच्या आरोग्यासाठी नैसर्गिक उपायांची निवड करा, रसायन नाही. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या उपयुक्त व्हिडिओमध्ये.